एव्हरीवन, कसे आहात? रोजचाच प्रश्न. मज्जेत हो ना. आज पहा, टिकोमा प्लांट. हे पहा, फुलांचा राजा गुलाब. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत असाल की माझ्याकडे गुलाब खूप छान बहरलेला आहे सध्या, आणि मला गुलाब खूप आवडतो हो ना. आता बरेच जण मला विचारतात की तुमच्या एवढ्याशा झाडांमध्ये सुद्धा इतकी सतकी फुलं कशी येत असतात. तर मी फक्त एकच सांगते की जशी आपण स्वतःची केअर करतो, आपल्याला आपली रोज केअर करणे जरुरी असते हो ना, तसंच आपल्याला थोडा वेळ काढून, जास्त नाही, थोडा वेळ काढून ह्या झाडांची सुद्धा निगा ठेवावी लागत असते. तेव्हा ते आपल्याला आउटपुटमध्ये हे सगळं देत असतात, हो की नाही. हे पहा, माझा बोगनविले याआधी तुम्ही पाहिलेला आहे हा, पण पुन्हा पहा की हा खूप छोटा आहे, खूप काही मोठा नाही आहे, छोटूसा आहे. आणि पहा किती याला पानं कमी आणि फुलं जास्त आहे. तर यासाठी की नाही आपल्याला थोडीफार काळजी घ्यावं लागत असते, जास्त नाही. आपल्या बिझी शेड्यूलमधून आपण जास्तीत जास्त 1 तास सगळ्या झाडांसाठी, आणि एकाच झाडासाठी जर जायचं तर 10 मिनटाच्या वर तुमचा वेळ लागत नाही हो ना. आणि आपल्याकडे जर बाल्कनी गार्डन असेल तर मग आपल्याला जास्तीत जास्त 1 तास त्यांना देणं जरुरी आहे. आज मी स्पेशल तुम्हाला टिकोमा ह्या प्लांटबद्दल बोलणार आहे. हे पहा, हा आहे टिकोमा. याच्यामध्ये 2 व्हरायटी असतात. एक ड्राफ्ट व्हरायटी असते आणि एक टॉल असते. टॉल म्हणजे वेलसारखी जाते ती, आणि ही जी असते ही बुश होत असते, हो की नाही. आणि कलरसुद्धा याच्यामध्ये 2 प्रकारचे असतात, एक ऑरेंज आणि एक हा पर्पल. तर माझ्याकडे दोन्ही प्रकार आहेत, एक ऑरेंजही आहे आणि पर्पलही आहे. पर्पलचे माझ्याकडे आता 2 झालेले आहेत, कारण काय झालं होतं की माझं झाड तुटलं होतं आणि तेच उचलून मी दुसऱ्या प्लांटरमध्ये लावलं आणि ते खूप छान सर्वाईव्ह झालं. हे तर म्हणजे थोडक्यात काय, टिकोमा हे आपण कटिंगने सुद्धा ग्रो करू शकतो. कटिंगने सुद्धा खूप छान प्रपोगेट होते, बस थोडीशी काळजी. तर काळजी तर प्रत्येकाला घ्यावीच लागत असते. हे पहा, आणि याचे फ्लावर्स जे आहेत ना, असे बंचमध्ये येतात. हे पहा, हे फ्लावर आता ब्लूम झालेत आणि काही बर्ड्स आहेत अजून. हे पहा, जेव्हा हे बर्ड्स आता ब्लूम होतील ना, तेव्हा खूप छान दिसेल ते. हे पहा, तर हे असे बंचमध्ये फ्लावर ब्लूम होतात ना, त्यामुळे हे इतकं सुंदर दिसते ना झाड. पानं कमी आणि फुलं जास्त दिसतात, आणि 8 दिवस याची फुलं स्पेंड होत नाही, खराब होत नाही. त्यामुळे ते झाडावर इतके सुंदर दिसतात ना, खूपच सुंदर दिसतात. आता हे लावण्यासाठी, हे प्रपोगेट करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे, फर्स्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. जेव्हा आपण कोणतंही, टिकोमा म्हणूनच नाही, कोणतंही झाड लावतो तर त्यासाठी आपल्याला माती ही खूप चांगली असणे गरजेचं आहे, हो की नाही. खूप चांगली म्हणजे आपल्या शेजारची, आपल्या परिसरातलीच आपण माती घेत असतो, ठीक आहे, ती माती पण चालत असते, हो की नाही. मग त्या मातीमध्ये काय करायचं, डायरेक्ट माती नाही टाकायची, कारण कसं असते, कधी कधी कुठे काळी माती असते, कुठे गार्डन सॉईल असते, म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच काही मिक्स असते, खडे, माती, पांढरी माती, लाल माती, असं. तर ते ठीक आहे, चालते. पण जेव्हा आपण ही सगळी माती घेतो ना, त्यामध्ये केव्हा पण 50% तुम्ही सँड मिक्स करा, कारण माती कशी असते की गच्च होऊन जात असते. आणि आपण जेव्हा कंटेनरमध्ये एक झाड लावत असतो तेव्हा त्याला एक स्पेसिफिक एरिया असतो, हो ना. जेव्हा जमिनीमध्ये झाड असते आणि पॉटमध्ये झाड असते, त्याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याची जास्त ग्रोथ जमिनीतल्या झाडाच्या कंपेअर जर आपण पाहिलं तर प्लांटरमधली ग्रोथ एवढी होत नसते. पण जर आपण काळजी केली तर ती तशीच होऊ शकते, कारण की काय की जमिनीमध्ये त्यांना एअर सर्क्युलेशन त्यांचं खूप छान होत असते, रूट्सचं. पण आपल्या पॉटमध्ये तसं नाही. तर ते एअर सर्क्युलेशन चांगलं व्हावं यासाठी तुम्ही माती आपली भुरभुरी होणं जरुरी आहे. हे पहा, जशी माझी माती आहे भुरभुरी. हे आता मी तुम्हाला दाखवू इच्छिते. मी कालपासून पाणी नाही टाकलेलं आहे, कारण 2 दिवसापासून आमच्याकडे ना फार थंडी पडत आहे आणि धुकं पण पडते. तर ह्या पिरियडमध्ये मग त्याला आपण जर पाणी टाकलं तर आधीच वाऱ्यामध्ये मॉइश्चरायझर खूप जास्त असते, हो की नाही. तर ह्या पिरियडमध्ये पाण्याची एवढी आवश्यकता पडत नाही, कारण वाऱ्यामध्ये मॉइश्चरायझर असल्यामुळे ते ऑब्झर्व करतात.
त्यामुळे इट्स ओके. आता पाहिलं ना तुम्ही, माझी माती ही अशी बरोबर आहे, कारण मी याच्यामध्ये 50% सँड टाकलेली आहे, 50% आपली गार्डन साईल. गार्डन साईल म्हणजे काय, की आपल्या शेजारी पाजारी कुठेही जी आपल्याला माती भेटेल तिला गार्डन सॉईल म्हणतात, हो की नाही. मग हे दोन्ही मिक्स केल्यावर वाळूमुळे काय होते, पोर्स निर्माण होतात मातीमध्ये. वाळूमुळे पोर्स निर्माण होतात आणि मग एअर सर्क्युलेशनसाठी त्यांना ते रूट्स एअर सर्क्युलेशन खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. रूट्स खूप चांगल्या प्रकारे वाढते. आणि जेव्हा आपण हे लावू झाड, तेव्हाच थोडंसं 2 मुठी भर कावडंग म्हणजे शेणखत, थोडंसं बोन मील, हो की नाही, थोडंसं बोन मील आणि नीमखली. नीमखली म्हणजे काय, की ते एक ऑर्गॅनिक खत आहे. लिंबोणीपासून, लिंबाचं झाड लिंबोणी हे एक औषधीय झाड आहे. त्या झाडापासून ज्या लिंबोणीच्या बिया असतात ना, त्या वाळवतात आणि मग त्या क्रश करतात. त्या वाळवून क्रश केलं की झालं तुमचं निमखत तयार, हे की नाही. तर मग ते झाडांसाठी अत्यंत उपयोगात असते, कारण की ते काय करत असते, फंगस दूर करत असते, हो ना. आपल्याला माहीत आहे लिंबोणीचा उपयोग फंगस अँटीबॅक्टेरियल म्हणून पण बऱ्याचशा औषधांमध्ये वगैरे केला जातो. शेतीच्या फवारणीच्या फर्टिलायझर्समध्ये तर हमखास तुम्हाला लिंबोणीचं खत दिसेल, लिंबोणीचा वापर दिसेल. तर आपल्याकडे भरपूर झाडं असतात, आपण सुद्धा विकत न घेता आपण आपल्या शेजारी पाजारी जाऊन लिंबोणी आणल्या, जमा केल्या, वाळवल्या आणि क्रश करून ठेवल्या की ते पावडरनं झाडांना 15 दिवसातून एकदा टाकायचं. 15 दिवसातून एकदा आवश्यक आहे मात्र, हे पहा, हो की नाही. 15 दिवसातून एकदा. आणि शेणखत महिन्यातून एकदाही टाकलं तरी चालेल, हो की नाही. महिना 1.5 महिन्यातून एकदा टाकलं तरी चालेल. आता पाणी किती द्यावं. पाणी हे तेव्हाच द्यावं जेव्हा आपली माती थोडीशी सुकून जाईल, म्हणजे जास्त पण नाही, पण थोडीशी मॉइस्ट असली पाहिजे त्यावेळेला. जास्त ड्राय पण नाही होता कामी आणि जास्त ओलं असणं पण नाही कामी, हो की नाही. तेव्हा याला पाणी द्या. आणि टिकोमाला जास्त पाण्याची रिक्वायरमेंट नाही आहे. तुम्ही 1-2 दिवस पाणी नाही टाकलं तरी इट्स ओके, खूप छान ब्लूम करतो. आता सनलाईटची काय रिक्वायरमेंट असते. प्रत्येक फूल देणाऱ्या झाडांना जास्तीत जास्त सनलाईटची रिक्वायरमेंट असते, कारण की विथ द हेल्प ऑफ सनलाईट ते त्यांचं फोटोसिंथेसिस करतात, ते त्यांचं अन्न तयार करत असतात, हो की नाही. आणि जितकं त्यांना ऊन भेटेल तितकं ते अन्न जास्त तयार करतील, हो ना. फोटोसिंथेसिसची प्रक्रिया ही उन्हामध्ये जास्त होत असते. त्यामुळे सगळे जितके पण फ्लावरिंग देणारे प्लांट्स आहेत त्यांना तुम्ही कमीत कमी 7 ते 8 तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा. आता मी तुम्हाला सांगू इच्छिते, माझ्या टिकोमाचं प्लांट एक हे आहे छतावर ठेवलेलं आणि एक खाली आहे. आता याला सकाळपासून ते 4-5 वाजेपर्यंतचं छान ऊन लागून जाते, म्हणून याची पहा ब्लूमिंग पण छान आहे आणि याची पानं वगैरे पण अशी हिरवीगार आहेत, इथे पण पाहू शकता. पण तेच टिकोमा माझं खालच्या छतावर ठेवलेलं आहे, तिथे सकाळचं ऊन अजिबात येत नाही. सकाळचं ऊन येत नाही, दुपारी 2 नंतरचं तिकडे ऊन येते. ते पश्चिम भागाकडचं आहे, तर मग तिकडे सायंकाळचं उतरतं ऊन येत असते. त्यामुळे ना त्याची ग्रोथ इतकी होत नाही. मी तेही तुम्हाला दाखवेन, पण त्याची ग्रोथ इतकी होत नाही जितकी ग्रोथ याची झालेली आहे. जितके ब्लूम्स याला आलेले आहेत तितके त्याला येत नाही. तर हा फरक आहे सनलाईटचा. तर यावरून आपल्याला कळते की फ्लावरिंग प्लांट्सला फ्लावर प्रोड्यूस करण्यासाठी त्यांना सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते. त्यामुळे तुम्ही फ्लावरिंग प्लांट्सला अशा ठिकाणी ठेवा जिथे त्यांना 6 ते 7 तासाची डायरेक्ट सनलाईट भेटू शकते. हां, उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्यांना शेडी एरियामध्ये ठेवू शकता, पण सध्या पावसाळा आणि हिवाळा आहे. आता हा महिना असा आहे, जानेवारी फर्स्ट वीक, की ऊन थोडं कमी पडत आहे, हो ना. तर ह्या वेळेला छतावर ठेवलेलं खूप छान, कारण की त्यांना भरपूरसं असं जास्त पण ऊन भेटत नाही आणि जास्तही सावली भेटत नाही. म्हणून माझे हे 5-6 झाडं जे आहेत ना छतावर आहेत, तर ते की नाही खूप छान ब्लूम करत आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्याच्यामध्ये कोणतंही फर्टिलायझर नाही आहे. माझे हे जितके झाडं आहेत इथे 5-6, त्यांच्यामध्ये मी एकही फर्टिलायझर टाकलेले नाही. फक्त पाणी आणि फक्त जेव्हा मी लावलं होतं तेव्हाच एकदा, आता त्यांना लावूनही झाले 6 महिने, तेव्हा मी एकदा
फर्टिलाइज केलं होतं त्यांना. त्यापासून आत्तापर्यंत मी एकही फर्टिलायझर नाही केलं, कारण की ना छतावर येणं वगैरे थोडंसं अवघड जाते आणि खालीच एवढे झाडं आहेत ना, त्यांची काळजी करता करताच मला फार वेळ होऊन जाते. तर मी बी कधी कधी तर मी विसरून सुद्धा जाते की आपल्या छतावर झाडं आहेत म्हणून असं होते. हा पहा गुलाब, याच्या बाजूला पहा किती कळ्या. आणि ह्यांची की नाही प्रत्येक वेळेस पिंचिंग, आता हे मी तुमच्यासाठी ठेवलेलं आहे पहा, डेड हेडिंग करत राहावी. जितकं जास्त आपल्याला वाटते, आता डेड हेडिंग म्हणजे काय, की यांना असे स्पेंड झालेले फ्लावर्स आहेत ना, ते असे झाडावर ठेवू नये. नसता मग याचं काय होते, हे सीड्स बनवण्याची सुरुवात करतात आणि जेव्हा हे सीड्स बनवण्याची सुरुवात करतात ना, ते त्यांची पूर्ण एनर्जी सीड्समध्ये टाकून देत असतात. मग तेव्हा त्या प्रकारामध्ये त्या वेळेमध्ये काय होत असते, फ्लावरिंग कमी होऊन जाते, त्यांची ग्रोथ कमी होऊन जाते. त्यामुळे जितके पण डेड प्लांट्स असतात ना, स्पेंड फ्लावर्स असतात, ते तुम्ही वेळच्या वेळेवर त्यांची काढून टाकत जा, त्यांची प्रोनिंग करत जा. बस बाकी दुसरी काही नाही. अशाच छोट्या छोट्या टिप्स आणि अशा छोट्या छोट्या काळजीने आपण आपलं गार्डन खूप छान करू शकतो. तर टिकोमाबद्दल तुम्हाला कळाली असेल माहिती. मी तुम्हाला खालचं आता नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये मी खालचे दाखवेल की का त्यांना येत नाही, आणि त्यांच्यावर मी काही वर्क करेल, त्यांना वर आणून ठेवेल, तेव्हा तुम्हाला दाखवेल. आतासाठी इतकंच. आशा करते तुम्हाला माझी माहिती आवडली असेल आणि तुम्ही ढेर सारे प्लांट्स लावा, आपल्या आजूबाजूचा परिसर सुंदर हिरवागार करा, हीच आशा करते. आजच्यासाठी इतकेच. थँक्यू.